नमस्कार सर्वांना. तर आज सकाळीच नुकतेच आपल्या अर्थसंकल्पातील बजेट जाहीर करण्यात आलेले आहे आणि अर्थसंकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. तर आपण पाहू शकता की वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याद्वारे ही घोषणा करण्यात आली आहे. याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर हा बजेट आहे 2024चा. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा 3.0चा पहिला अर्थसंकल्प नुकताच सादर केला आहे. तर या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक विविध क्षेत्रांसाठी तरतूद केली आहे. तर अशी तरतूद करूनही त्यांनी रोजगारासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी अनेक योजना सादर केलेल्या आहेत. तर या अर्थसंकल्पात देशात कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग होणार याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहे की या अर्थसंकल्पानंतर देशातील कोणत्या वस्तू आणि सेवा स्वस्त होणार. तर सीतारामन यांनी अनेक वस्तू आणि सेवांवरील कर रचनेत बदलाची घोषणा केली आहे. कर कमी केल्याने काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत, तर काही वस्तूंसाठी आता आपल्याला अधिक रक्कम म्हणजे अधिक पैसे मोजावे लागणार आहे. तर गेल्या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर टीव्ही, स्मार्टफोन, कॉम्प्रेस्ड गॅस व प्रयोगशाळेतील तयार केले जाणारे हिरे हे स्वस्त झाले होते. तर दुसऱ्या बाजूला सिगारेटच्या किमती वाढल्या होत्या, विमान प्रवासही महागला होता. त्याचबरोबर कापड म्हणजे वस्त्रोद्योगालाही फटका बसला होता. यंदाच्या अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले याची आधीच पाहूया. तर निर्मला सीतारामन या म्हणाले की शेतकऱ्यांसाठी आम्ही सर्व प्रकारची पिकांची हाय मिनिमम सपोर्ट प्राइस किमान आधारभूत किंमत किंवा हमीभाव ठरवले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला त्याने केलेल्या खर्चावर 50% आधार किंमत मिळेल. म्हणजे एकूणच शेतकऱ्याने त्याने ठरवलेल्या हमीभावावर त्यांना 50% ही रक्कम भेटणार आहे. तर आता अजून एक घोषणा त्यांनी केली आहे. तर मोबाईल फोन व चार्जर स्वस्त झालेले आहेत असे त्यांनी या घोषणेत सांगितले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोबाईल फोन व चार्जरवरील कस्टम ड्युटी म्हणजे सीमा शुल्क 15% कमी करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मोबाईल फोन व चार्जर्स आता स्वस्त होणार आहेत. सोने व चांदी दरावरील सीमा शुल्क 6% कमी करण्यात आला आहे. तर प्लॅटिनमवरील सीमा शुल्कात 6.4% घट करण्यात आली आहे. तर अजून एक आरोग्यासाठी त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. कर्करोगावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या 3 प्रमुख औषधांना सीमा शुल्कातून सूट देण्यात आली आहे. तर सोलर पॅनलची निर्मिती करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंना सीमा शुल्कातून सूट देण्याचा प्रस्तावही अर्थमंत्र्यांनी यावेळी मांडला आहे. तर एकूणच हा अर्थसंकल्प सर्वांनाच बजेटमध्ये बसेल असा आहे. तर ई-कॉमर्सवरील TDS रेट 1% 0.1% कमी केलेला आहे. तर एकूणच या अर्थसंकल्पात काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहेत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या नारी शक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे आणि नवनवीन योजनांचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील. धन्यवाद.